नमस्कार मित्रांनो, पार्ट 1 मध्ये तुम्ही डोली बांधण्यापर्यंतचा प्रवास तर पाहिला. चला तर आमच्या डोलीला किती मावरं पडते ते ह्या व्हिडिओमध्ये बघाच. जवळजवळ 1 तास आराम केल्यानंतर डोली खेचायची लगबग सुरू झाली. भरपूर जोराचा वारा, पाऊस, त्यामुळे बोट खूपच जास्त हेलकावे घेत होती. बोटीवर काम करायचं तर सोडा, नीट उभी राहायलाही जमत नव्हतं. देवाचं नाव घेतलं आणि डोली खेचायला सुरुवात केली. पारंपरिक गाणी बोलता बोलता डोली खेचण्याची मज्जाच वेगळी असते. पहिल्यांदा आम्ही बोंबील मावऱ्यासाठी बांधलेल्या डोली खेचायला सुरुवात केली. इतक्या दिवसापेक्षा आज डोलीला मावरं थोडंफार कमीच येत होतं. 1-2 करता करता 6 डोळ्या खेचून घेतल्या. 6 डोळींना बऱ्यापैकी बोंबील बांधलेले मिक्स मावरं मिळालेलं. आता बाकी होत्या पापलेट मावऱ्याच्या 5 डोली. आज बोंबील मावरं तर कमीच मिळालं, पण पापलेट मावरं जास्त मिळेल ह्या आशेने जरा जोशानेच लागलो डोली खेचायला. पहिल्या डोळीची सुरती खळल्यामुळे त्या डोळीला भरपूरच कमी पापलेट आले. दुसरी पापलेटची डोळ टिंबळलेली म्हणजे एकमेकांत गुंतलेली. ती डोळ बांधायच्या वेळी सुट्टी झालीच नाही, त्यामुळे त्याला पापलेटच आले नाही. त्यानंतर निराश न होता आम्ही पुढच्या 3ही डोळ्या उचलून घेतल्या. त्यांना पापलेट कमी, जलावत जास्त आलेले. सर्व डोळी खेचून झाल्या आणि निघालो घरी जायला. साईज नुसार पापलेट वेगळे करायला सुरुवात केली व बोंबील बांधलेले मिक्स मधील बोंबील आणि कोळंबी वेगळी करायला सुरुवात. चला तर भेटूया पार्ट 3 मध्ये, म्हणजे शेवटच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.